लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोकणातलं राजकारण हे तापलेलं पाहायला मिळत आहे। माजी खासदार विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला नोटीस पाठवलेली आहे। खासदार नारायण राणे हे भ्रष्ट मार्गाने निवडून आलेले आहेत, त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी त्यांनी या नोटीसीतून केलेली आहे। या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आहेत माजी खासदार निलेश राणे। सर, विनायक राऊत यांनी ही नोटीस पाठवलेली आहे निवडणूक आयोगाला, काय सांगाल? ते आता रिकामटेकडे बसलेत, त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे आणि त्या वेळेमध्ये काय करावं हे त्यांना कदाचित सुचत नसेल। निवडणूक हरून आता जवळपास 20-21 दिवस झालेले आहेत त्यांनी, आणि 20-21 दिवसानंतर त्यांना असा साक्षात्कार झाला की अमुक अमुक खासदार ह्या मार्गाने निवडून आले। हे त्यांना 20-21 दिवस लागले समजायला, म्हणजे त्यावरूनच तुम्हाला विनायक राऊताची लेवल कळेल। दुसरी गोष्ट अशी आहे, विनायक राऊतांकडे कसलाही पुरावा नाही। मी काल त्यांचं ते जे काय त्यांनी मांडलंय ते वाचलं। कोणतरी कुठेतरी व्हिडिओ काढतो आणि तो व्हिडिओ कदाचित ह्यांच्याच कुठल्या माणसाने काढून टाकला असेल, ते आता त्याचा तपास होईल जे काय आहे ते। आणि मग यांनी त्याचा आरोप तयार केला। आता तो आरोप होऊ शकतो का, तो टिकेल का, याची कसली शहानिशा न करता विनायक राऊतांनी ते आरोप केलेले आहेत। त्या आरोपाला काय हातपाय नाही, कधीच नसतात, त्यांच्या कुठल्याच बोलण्याला हातपाय नसतात। पण ठीक आहे, त्या लेवलचाच तो माणूस आहे म्हणून त्या लेवलचेच तो आरोप करणार। तिसरी गोष्ट अशी की विनायक राऊत जर एवढं त्यांना वाटत असेल तर ते स्वतःच्याच गावात मायनस का झाले याचं कधीतरी उत्तर त्यांनी द्यावं, एक। दुसरं, त्यांनी मुंबईला मतदान स्वतःचं का शिफ्ट केलं? ते खासदार म्हणून 2019 मध्ये त्यांनी निवडणुकीला मतदान हे तळगाव त्यांच्या गावातून मतदान केलं। ह्या वेळेला त्यांनी मुंबईला मतदान शिफ्ट का केलं याचं उत्तर कधीतरी विनायक राऊतांनी द्यावं। हे सगळं जे काय चाललंय ना, हे फक्त रडीचा डाव आहे। आणि विनायक राऊतांसारखा रड्या अख्ख्या कोकणात नाही, म्हणून आम्ही त्यांना कोकणाला लागलेला कोरोनाच म्हणायचो। कारण का सतत रडत बसायचं, काही करायचं नाही, फक्त ह्यांनी असं केलं म्हणून मला ते जमलं नाही, या आरोपांशिवाय विनायक राऊतांनी कधीच काय केलं नाही। एक साधी, नेहमी आम्ही म्हणतो, साधी बालवाडी कधी उभी केली नाही। अशा माणसाला पब्लिक आपटणार नाही तर काय करणार? आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की विनायक राऊतांनी खरं तर हा कोकणी माणसाचा अपमान केलाय। मी काल माझ्या त्या पोस्टमध्ये देखील लिहिलं आहे की कोकणी माणूस कधी कुठला बँकेचा हप्ता चुकवत नाही, कधी कर्जमाफी मागत नाही, कधी आपलं जे इलेक्ट्रिक बिल असतं ते कधी ते बुडवत नाही। अशी माणसं, एवढी स्वाभिमानी माणसं ह्याला बळी पडतील असं वाटतं का? खरं तर हा कोकणी जनतेचा अपमान आहे। तुमच्याबरोबर आज कोकणी माणूस का नाही आहे याचा अभ्यास कधीतरी विनायक राऊतांनी करावा, की असं नेमकं काय घडलं की मुंबईपासून ते तळ कोकणापर्यंत कोकणी माणूस तुमच्या विरोधात गेला। दादर, लोअर परेल, तुमचा हा भाग, दादरचा दोन्ही, पश्चिम, ईस्ट वेस्ट दोन्ही, जेवढे मराठी, भांडूप, विक्रोळी, ह्या सगळ्या भागातला मराठी माणूस तुमच्याबरोबर का राहिला नाही, कोकणी माणूस, याचा विचार विनायक राऊतांनी करावा। आणि वेळ जात नसेल तर आम्ही काहीतरी पाठवून देतो, काय जर टाइमपास पाहिजे असेल। हा भलता टाइमपास विनायक राऊत करायला शिकलेत। आता रिकामटेकडे बसले असल्यामुळे त्यांना हे धंदे सुचले आणि 20-21 दिवसानंतर त्यांना साक्षात्कार झाला की आता हे केलं पाहिजे, कारण का रिकामा वेळ जात नाही। त्याच्या पलीकडे आम्ही विनायक राऊतांना किंमत सुद्धा देत नाही। काल उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात जोरदार टीका केलेली पाहायला मिळाली। खास करून शिंदे गटावर सुद्धा त्यांनी टीका केली। शंड असाल तर बाळासाहेबांचा फोटो वापरू नका, फोटो न वापरता मैदानात या, असं त्यांनी आव्हान दिलेलं आहे। उद्धव ठाकरे कालच्या भाषणामध्ये असं वेगळं काहीच बोलले नाही। जे नेहमी त्यांची जी कॅसेट असते तीच कॅसेट त्यांनी परत लावली, आणि शंड वगैरे हे शब्द उद्धव ठाकरेंना शोभत नाही। स्वतः जो शंड असतो तो दुसऱ्याला शंड बोलू शकत नाही। महाराष्ट्राचा महाशंड कोण? तो उद्धव ठाकरे स्वतः आहे। आणि मुसलमानांच्या मतांवर जो माणूस मतं घेतो
ती हिंदुत्वाची मतं, आम्ही हिंदुत्व आहोत, अजूनही हिंदुत्व सोडलेलं नाही, हा अधिकार पण आता उद्धव ठाकरेंचा राहिलेला नाही. जी मतं मिळाली उद्धव ठाकरेला ही 100% काँग्रेसची मतं. काँग्रेसच्या मतांवर उद्धव ठाकरेंची सीट निवडून आले. जर ॲनालिसिस कराल तर वोट जिहाद मोठ्या प्रमाणामध्ये ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसला. आकडेवारी सांगते. म्हणून उद्धव ठाकरेंनी हवेत उडी मारू नये. शेंड वगैरे, अरे नेल कटर बघून जो माणूस घाबरतो ती जात ही उद्धव ठाकरे. तू काय दुसऱ्यांना शेंड म्हणणार आणि काय. पण काँग्रेसच्या आणि जसं मी म्हटलं मुसलमानांच्या मतांवर जो माणूस निवडून आला त्या माणसाने स्वतःच्या कर्तृत्वाने आम्ही हे केलं ते केलं ही वार्ता सोडून द्यावी. राकेश घोडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी.